वंदे मातरमवरून पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत बंधनकारक करण्यात आलंय। या निर्णयावर सपा नेते अबू आझमी यांनी आक्षेप घेतलाय आणि त्यावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात झाली आहे। मुस्लिम धर्म की जो आस्था है उस आस्था का ध्यान रखना चाहिए, लेकिन एक कंपलसरी करना मैं समझता हूँ ठीक नहीं है। सबकी अपनी अपनी आस्था है, अपना अपना धर्म है। वंदे मातरम म्हणण्याबद्दल यांना एवढीच चीड असेल, एवढाच राग असेल तर अबू आझमी यांनी खुशाल देश सोडून दुसरीकडे राहायला जावं। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश देण्यात आले। वंदे मातरम गीत निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम गायनाचे आदेश दिले। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्त 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत गायनाचे आदेश आहेत। या गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्याचेही निर्देश आहेत। शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव रा कुलकर्णी यांचे हे आदेश आहेत। शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना दिल्या। वंदे मातरम अनिवार्य करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया सपा नेते अबू आझमींनी दिली। मुस्लिम धर्मीयांच्या आस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्लाही आझमींनी दिला। तर वंदे मातरम बोलायचं नसेल तर हा देश सोडून जा अशी प्रतिक्रिया भाजपनं आझमींच्या वक्तव्यावर दिली आहे। कंपलसरी करना मैं समझता हूँ ठीक नहीं है। सबकी अपनी अपनी आस्था है, अपना अपना धर्म है। अगर किसी हिंदू धर्म के साथ ये कहा जाए कि आप आइए, आपको कुरान पढ़ना है या आपको अल्लाह अकबर कहना है, मैं समझता हूँ ये गलत होगा, क्योंकि उनका अपना धर्म अलग है। इसी तरह से मुस्लिम धर्म में मुस्लिम धर्म की जो आस्था है उस आस्था का ध्यान रखना चाहिए। एका धर्माचा ग्रंथ आहे वंदे मातरम, हे देशाचं गौरव गीत आहे। वंदे मातरम म्हणजे आपण मातृभूमीला वंदन करणं। मातृभूमीला वंदन करण्यावर कुणाला ऑब्जेक्शन असेल, देशाला वंदन करण्यावर कुणाला ऑब्जेक्शन असेल तर ते सहन केलं जाणार नाही। वंदे मातरम म्हणण्याबद्दल यांना एवढीच चीड असेल, एवढाच राग असेल तर अबू आझमी यांनी खुशाल देश सोडून दुसरीकडे राहायला जावं। अबू आझमी यांच्या वक्तव्याचा भाजपनं निषेध केला। त्यानंतर मनसेनेही आझमींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। केवळ चर्चेत राहण्यासाठी आझमी अशी विधानं करतात असा टोला मनसेनं लगावला। अबू आझमींना कळलं पाहिजे की हा पाकिस्तान नहीं है, भारत है। माननीय नरेंद्र भाई मोदी जी का भारत है, माननीय अमित भाई का भारत है, माननीय देवेंद्र फडणवीस का महाराष्ट्र है। यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। अबू आझमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा आणि त्यांना सांगा की आमच्या बरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा। अबू आझमींचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी। आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटत नाही। मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं। भारतात राहणार असाल तर तुम्हाला सर्व नियम पाळावे लागतील। इथं राहून आमच्या राष्ट्रगीताला विरोध करू शकत नाही असं राणे यांनी म्हटलं। ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून अगर आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला ह्या देशाचे नियम कायदे, देशाचे झेंडा, देशाचा जो काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल। नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये। पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला, तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल, आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश दिले। त्यामुळे आता या निर्णयावरून राजकारण तापलंय। अबू आझमींच्या विरोधानंतर भाजपसह मनसेनं आझमींचा समाचार घेतला। येत्या काळात या निर्णयावरून आणखी काय पडसाद उमटतात हे पाहावं लागणार आहे।